हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 12 श्लोक क्रमांक 5. आश्रमानाश्रमं ध्यानं चित्तस्वीकृतवर्जनं विकल्पं मम वीक्षयितै रेवमेवाहमास्थितः. भावार्थ: आश्रम आहे आणि अनाश्रम आहे, ध्यान आहे, चित्त स्वीकार आहे आणि चित्त निरोध आहे. या तीनमधून होत असलेल्या विक्षेपांचे निरीक्षण करून मी आत्मस्थित झालो आहे. जीवनाच्या निरनिराळ्या अवस्था अवलोकन करून त्यातील फोलपणा जाणून माणूस ज्ञानी होत असतो. तो प्रथमतः यातील लभ्यांशाने प्रभावित होतो. त्या जीवनानंदातील पूर्णत्व शोधत असतो, परंतु लवकरच त्याला त्यातील अनात्म्याची जाणीव होते आणि तो यामधून दूर होऊन शून्यवत होतो. त्या शून्यावस्थेतच पूर्णावस्था असते. त्यात माणूस आत्मस्थित होतो, आपल्या मूलगामी अवस्थेत स्थिर होतो. आश्रम आहे आणि अनाश्रम आहे. माणसाच्या जीवन प्रणालीची व्यवस्था 4 प्रकारच्या आश्रमात केलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे ते 4 आश्रम आहेत. ब्राह्मण म्हणजे ज्ञानी, विद्वान. त्यांनी उपदेश करावा, सल्ला द्यावा, न्यायनिवाडा करावा, मुत्सद्देगिरी करावी. क्षत्रिय म्हणजे शूर, वीर, पराक्रमी. त्यांनी राज्य चालवावे, रक्षावे, पाळावे, पोसावे. वैश्य म्हणजे व्यापारी, शेतकरी, कारखानदार. त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था पाहावी, बाजारहाट सांभाळावा, प्रजेच्या गरजा भागवाव्यात. शूद्र म्हणजे नोकर, सेवक. त्यांनी सर्वांची सेवा, चाकरी, नोकरी करावी. जो जे काम करील त्याप्रमाणे त्याचा आपोआप आश्रम ठरत असे. आश्रम प्रत्येकाच्या कर्माने ठरविला जात असे. एकाच घरात 1 किंवा त्याहून जास्त आश्रमातील व्यक्ती गुण्यागोविंदाने राहत असत. कोणी कोणाला उच्च नीच समजत नसे, कारण 4ही आश्रमांची राज्याला, समाजाला, एकमेकांना सारखीच गरज होती. कोठेही वर्णभेद नव्हता. परंतु लवकरच आश्रम जन्मावरून ठरू लागला आणि येथेच सर्व घोटाळा झाला. वर्णभेद सुरू झाला. उच्च कनिष्ठ वाद होऊ लागला. एक निकोप समाज व्यवस्था दुहीला कारण झाली. ज्यांना हे रुचले नाही त्यांनी वेगळी व्यवस्था स्वीकारली. ते अनाश्रमी झाले. यामुळे आणखी वर्ण निर्माण झाले. ध्यान आहे. परमात्म्याची अनुभूती ध्यानाने प्राप्त होते. अध्यात्म योग साधनेने साधक स्वतः स्थिर, मौन, निर्विचारी, निर्विकारी होतो. तो निर्मळ, शुद्ध, पवित्र होतो. यात साधकाला विदेही अवस्था प्राप्त होते. त्या योगे आत्मभान येऊन आत्मानुभूती मिळून तो आत्मज्ञानी होतो. त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. तो योगी होतो. त्या अनुषंगाने त्याला सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी योग्याला योग्य मार्गदर्शन करतात, त्याच्या योगक्षेमाची व्यवस्था करतात. परंतु या सिद्धींचा अंमल योग्यावर होऊन तो त्यांचा दुरुपयोग करू लागतो. तो योगोपचार करू लागतो. योग दवाखाने सुरू करतो. भोळ्या भाबड्या भाविकांचा गैरफायदा घेऊ लागतो. भौतिक माया जमवितो. मठ, आश्रम काढतो. तेथे भक्तनिवासाच्या नावावर लॉजिंग, बोर्डिंग चालवितो. परमात्म्याच्या नावाने धंदा सुरू होतो. चित्त स्वीकार आहे आणि चित्त निरोध आहे. माणसाचे चित्त महाचंचल असते. ते एका विषयातून दुसऱ्या विषयात लक्ष घालू लागते आणि त्याच वेळी तिसऱ्याच विषयाचा विचार करत असते. कोणाच्या मनात काय चाललेले असते त्याचा थांग पत्ता लागत नाही. तोंडाने सुहास्य वदन करून नमस्कार करणारा आतून काय म्हणत असेल त्याचा पत्ता लागणे शक्य नसते. एखादी गोष्ट करूया असे म्हणेपर्यंत चित्त वेगळ्याच गोष्टीच्या नादी लागते.
चित्तात इतके भिन्न विषय सुरू असतात की माणूस शतधा मनस्थितीत व्यवहार करत असतो. त्याला शांतता, स्थिरता नसते. चित्ताचा निरोध करू पाहता जन्मावर जन्म वाया जातात. परंतु चित्ताला लगाम घालणे जमत नाही. यास्तव राजा जनक सांगत आहे की आश्रम, ध्यान, चित्त या तिन्हीचे विक्षेप जाणून मी आत्मस्थित झालो आहे. या तीनमध्ये बदल करण्यापेक्षा जे आहे त्याचा पूर्ण स्वीकार आहे. हरिओम.